कोणत्याही ऋतूमध्ये ताटाची रंगत वाढवतात ते म्हणजे सोलापुरी शेंगा चटणी आणि त्यातल्या त्यात सगळ्यांच्या आवडती म्हणजे शेंगदाण्याची चटणी. आपण शेंगा चटणी बनवण्याची सगळ्यात सोपी पद्धत बघणार आहोत. बनवायलाही तितकीच सोपी, कमी साहित्यात आणि पटकन बनते आणि त्याचबरोबर चवीलाही भन्नाट लागते. चला तर मग सुरुवात करूयात. शेंगा चटणीसाठी लागणारं साहित्य बघूया. इथे आपण साधारण पावशेर एवढे शेंगदाणे घेतलेत, म्हणजे 250 ग्रॅम एवढे शेंगदाणे. त्याचबरोबर अर्धा चमचा एवढे जिरं, आपलं साधं भाजीचं जिरं आहे. त्याचबरोबर सैंधव मीठ किंवा साधं मीठ घेतलं तरी चालेल. लाल मिरची पावडर, तेल आणि एक लसणाची कड्डी सोलून घेतली आहे. चला तर मग नंतर गॅसवरती इथे लोखंडाचा तवा घेतला. शेंगदाणे भाजताना शक्यतो लोखंडी तवा किंवा जाड तळाची कढई वापरा, म्हणजे शेंगदाणे एकसारखे छान खमंग भाजले जातात आतपर्यंत. हे शेंगदाणे आपल्याला मीडियम गॅसवरती एकसारखे हलवत भाजायचे. शेंगदाणे एकसारखे हलवत भाजले की एकदम खमंग भाजले जातात आणि चटणीही तशीच एकदम खमंग लागते. सोलापुरी शेंगदाणी चटणी साधारण 4 ते 5 मिनटं मीडियम गॅसवरती एकसारखं हलवत आपले शेंगदाणे छान असे भाजलेत. शेंगदाण्याची सालं अशी एकदम छान तडकली आहेत, म्हणजे आपले शेंगदाणे आतपर्यंत खुशखुशीत भाजलेत. हे शेंगदाणे एका ताटात काढून गार करून घ्यायचे. गार झाल्यानंतर आपल्याला हाताच्या साहाय्याने याची सालं काढून घ्यायची आहे सगळी. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर सालं काढायची असली तर काढा, नसली काढायची तर ठीक आहे. पण सालं काढल्यानंतर शेंगदाण्याला छान म्हणजे आपल्या चटणीला छान कलर येतो. जेवढे निघत आहेत तेवढी सालं मी काढून घेतली आहेत. मिक्सरचा पल्स मोड वापरून आपल्याला एकसारखं बारीक करून घ्यायचं आहे.